बर, चला, झालं रेकॉर्डिंग सुरू. ओके. Yes. One of the question which was asked is, if suppose you are having AB, आता एक कलर्ड वगैरे नाही येणार मला याच्यामध्ये, प्लस CD. मग हे पहिल्यांदा असं झालं की AB जसं तसं आहे तसंच राहिलं. CD स्प्लिट झालं C+D. आणि त्याच्यानंतर हे झालं AC प्लस B प्लस D. असं नाही होणार का? आता हा प्रश्न विचारला त्यावेळेला हे मधला भाग त्यांनी विचारलाच नाही. दिस पर्टिक्युलर वॉज नॉट आस्क्ड. सर तो मधला भाग फक्त डिकम्पोजिशन रिएक्शन असेल ना. हा, आता याच्यामध्ये मी हे सांगितलं की बेटा याला मग डबल रिप्लेसमेंट आपल्याला म्हणता येणार नाही. दिस विल टर्न आउट टू बी द कॉम्बिनेशन ऑफ डिकम्पोजिशन अँड रिप्लेसमेंट, सिंगल रिप्लेसमेंट. डिकम्पोजिशन कुठे झालं? हियर द डिकम्पोजिशन हॅज टेकन प्लेस. You can see that this CD has been splitted into C plus D. This is decomposition. After that, this particular C has reacted with B and the B has thrown away. So this particular is single replacement. So the single replacement plus decomposition is going to be this reaction, the one which was asked by the student. Sir, in an exothermic reaction, what is the energy after a reaction converted into? That generally is in heat, sometimes light also. But out of 100, at least some 95 times it is heat energy. Sir, what are the examples in which light is created? मला नीट प्रश्न ऐकू नाही आला बेटा, पुन्हा ऐकूया. थोडासा माईकच्या पासून दूरून बोलतोस का? Sir, what are the examples in which light is created as a form of energy? Ignition of any oxidation process, rapid oxidation process, any ignition process. आगपेटीची काडी जाळली आपण. It's a chemical reaction where the light is produced. Magnesium, Yes, sir, understood. burning. Magnesium wire is burning. Over there, the light is produced as well as heat is produced. Okay. सर, बोला बोला. AB प्लस CD AC प्लस BD होते, असं नाही होऊ शकणार का? AD प्लस CB होऊ शकेल ना. आणि ते सिंगल रिप्लेसमेंट मध्ये पण असं होऊ शकते का? AB प्लस C इज इक्वल टू AC प्लस B आहे, तर AB प्लस C नाही सॉरी BC प्लस A असं पण होणार का? होऊ शकतं ना बेटा, मगाशीच विचारून झाला हा प्रश्न. कनेक्टिव्हिटी थोडीशी लो आहे. बरं बरोबर. गंमत अशी पण होऊ शकते इथे की दिस कॅन बी ऑल्सो ACB प्लस D. But then it won't be double replacement. Then what it will be, think about it. Yes, sir. हा, हे 4 रिएक्शन बेसिक आहेत, बाकी याच्यापासून खूप निघतात कॉम्बिनेशन्स. Okay. बहुत मजा आती है उसमें. Okay. ओके बेटा, चलो. यस सर, हे जे आहेत सर, हे सायंटिफिकली म्हणजे हे कोड्स बनवलेले आहेत का सर कोणी? कशाचे कोर्स? सर हे कोड्स म्हणजे हे जे आहे ना सर, AB प्लस CD इट गिव्स आउट AC प्लस BD, म्हणजे हे कसं करायचं सर? एका रिएक्शन दिलेलं असलं नाही, आता या ठिकाणी कसं आहे बेटा की हे बनवलेले आहेत का, म्हणजे मला प्रश्न नाही लक्षात आला तुझा, काय विचारायचा आहे तुला? सर म्हणजे एका रिएक्शन मध्ये सर सपोज कोणतं पण एक रिएक्शन आलं तर सर त्यातलं कसं ओळखायचं की हेच त्यातनं बाहेर? आता ओळख बरं तू, काय होत आहे?
बरोबर आहे का इथे लिहिलं मी हे याला ते? हो सर बरोबर आहे. नाही आहे, सर बरोबर आहे ना सर. नाही आहे ना. इथे रिप्लेसमेंट कुठे होऊन राहिलं? सर बी ची व्हॅल्यू नाही भेटली. सर हे सिंथेसिस आहे. सर H2 कंपाउंड नाही आहे. दिस इज सिंथेसिस. सर दिस इज सिंथेसिस. सिंथेसिस. That's सर अब इसको बहुत अच्छे से अगर देखा तो ये केवल सिंथेसिस भी नहीं है, सिंथेसिस एंड डिकम्पोजिशन. सर ऐसा कैसा सर? क्योंकि H2 will not directly react with Cl2. What will happen is this, that there will be an intermediate step where H will be H plus H. And this particular will turn out to be twice H. This also will be twice Cl. This is very unstable element. This is called as latent hydrogen. So this is going to be basically decomposition. H2 splitting into twice H. H plus H. ये है यहां पर H2 और यहां पर है H plus H. ये यहां पर है Cl2 और ये यहां पर है Cl plus Cl. अब ये कंबाइन हो रहे हैं. So this is synthesis. This is synthesis. And then this is just a representation. Twice HCl is not combination of HCl. दो HCl मिल गए, HCl plus HCl लिखो ना तुम, हमको कोई तकलीफ नहीं है उसमें. So basically, even in this particular, actually it is synthesis and decomposition. ये जब दिखाई देगा ना, तब वो रिएक्शन मजा आएगी उसमें. तो रिएक्शन बात करेगी हमारे से. वरना तो वो कहावत है ही, केमिस्ट्री बड़ी बेवफा, रात को रटे दिन को सफा. अरे वो कब रहेगा? जब तुम बेवफाई से उसके साथ में बात करोगे तब. ये अगर सब ठीक से समझ के किया तो केमिस्ट्री बुरी हो ही नहीं सकती. Anyway, fine. Sir, Sir. what is the difference between 2H and H2? H2 is the name of the molecule. This particular hydrogen gas is having distribution of electron cloud like this. It's a very stable molecule. Whereas this is latent hydrogen. This is unstable. It always searches for someone else to take shelter with him. अगर इसको Cl दिख गया तो वो तुरंत Cl के साथ में रिएक्ट हो जाएगा. इसको लिथियम दिख गया तो लिथियम के साथ में रिएक्ट होगा. इसको दूसरा हाइड्रोजन दिखाई देगा तो वो दोनों आपस में रिएक्ट हो जाएगी. This is unstable. And this particular is stable. Sir, बोला. sir, I have one doubt. In a chemical reaction, when the product is formed and the energy is released, then the energy can be of any form. Energy can be of? Any form. It can be of any form, but generally the particular form of the energy is supposed to be heat energy. But it can be electrical, it can be light. Certainly, it can be in any form. Sir, can you give please examples? Sir, Of? suppose if electric energy is released. In your every storage battery, that is what is happening. Okay, sir. Thanks. Right. Excuse me, sir. Yes, beta. So you told that in double replacement reaction we can do AD plus BC as AD plus BC. AD plus BC is also possible, yes. Sir, but A is cation and B is anion as we usually write cation. नहीं, वैसा यहाँ पर नहीं है कुछ भी मेरे दिमाग में. Okay, sir. Sir, I have one general doubt. Please ask. सर कोई मतलब हीलियम के सिलेंडर में प्योर फॉर्म ऑफ हीलियम प्रेजेंट रहती है कि उसका भी कंपाउंड रहता है? हीलियम के इसमें हीलियम ही रहता है. सर मतलब फिर
HE रहता है कि उसका भी साथ कंपाउंड रहता है, नहीं, प्योर फॉर्म में रहता है? हाँ, मगर कार्बन डाइऑक्साइड का जो सिलेंडर रहता है उसमें वो तुरंत टाइम पर क्रिएट किया जाता है। ओके सर। हाँ, हीलियम जो है इनर्ट गैस है, उस कारण उसको तैयार वगैरह नहीं करते, वो भरते वक्त ही हीलियम भरा जाता है उसमें। ओके सर। सर बोला। हम ऐसा कह सकते हैं क्या कि H2 जो है वो एक गैसियस स्टेट में पाया जाता है, 2H है वो सॉलिड स्टेट में? नहीं 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 नहीं, latent hydrogen is also in the gaseous state. ओके सर H2 चे बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड असतात तर त्यांना ब्रेक करायला पण खूप एनर्जी लागत असेल ना? हो, लागतेच. येस सर. सर हे जे इनर्ट गॅसेस असतात याला आपण स्पेशल गॅसेस का बरं म्हणतो? ते रिॲक्टच होत नाहीत कोणाशी फारसं. बसून राहतात नुसते एखाद्या घुम्यासारखे, ना ठीक बात आहे सर. गे, ना हसेगे, ना देखेगे. देयर ऑक्टेट इज कंप्लीट. ओके सर. सर एक इलेक्ट्रॉन एक्सायटेशनचा कन्सेप्ट असतो ना ज्याच्यात इनर्ट गॅसेस पण रिॲक्ट करतात. इनर्ट गॅसेस रिॲक्शनच्या पूर्ण एक अख्खा चॅप्टर आहे जेडीली नावाच्या पुस्तकामध्ये. पण आपण आता जे काही डिस्कशन करतोय ते आपल्या 9वी 10वीच्या सिलेबसच्या आधाराने. So that's why they are called as inert. They are called as noble gases. They are called as inactive gases. Sir, they Yes. did not तर react. इलेक्ट्रॉन एक्सायटेशन मध्ये काय होते? The provided energy is such that even it makes the inert gases unstable. येस सर. And due to that, they may react with some particular other element. येस सर, अंडरस्टूड. थँक्यू सर. Sir, बोल बोल inert, बोल. inert gases does not react chemically in nature, na? Inert gases does not React chemically in nature. Yes. Under usual natural situations, they don't react. Sir, बोला. sir, what is difference between noble gas and inert gas? No difference, beta. Noble gas is the different name given for the inert gas. Okay, sir. This particular link I have given at the bottom. This is for the particular students who are interested in chemistry, that what are the possible openings for chemistry? Well, there can be a particular paint technology, or there may be a chemistry as what? One of the particular student from Akola, Mahajan, he has done his BTech from UICT. After that, he has done his research in lightning speed within 2.5 years. Most astonishing is this, that his research is related with genetics. And that has been done in other university, Caltech University. And wonderful research work is there. He was a student at the time of, I think, NB1 most probably. So wonderful thing. So there are many different type of chemistries are there. There is a biochemistry. Geochemistry is also there, very interesting one. How the earth is created. What is the chemistry of earth? Then chemical physics, chemical engineering. Environmental science is one of the very strong branch which is coming up nowadays. Earlier, this branch was not in every college, but now it is almost in every college. Forensic chemistry is also there, which deals with some event has taken earlier in the past. And by using forensic science, can we identify or get some particular information? Then the green chemistry is there. Green chemistry is quite similar to agricultural chemistry,
but it is special part of it. Material science is there. Pharmacy is most popular thing. Pharmacology is also there. Toxicology is there. Food technology is going to be very strong, beautiful dream in front of chemistry, I strongly feel. Because as the particular population is increasing, the fields are decreasing. और जैसे जैसे फील्ड डिक्रीज होगे तब खाने के लिए बनाएंगे कहां पर खाना. So at that time, food technology will come in for a front play. There may be some artificial food, as I strongly feel there is artificial milk. क्योंकि इतने गाय और भैंस है ही नहीं कि हमें वो दूध दे सके. So there has to be artificial milk in my view. I'm not worried about it. ठीक है ना, है तो है, कोई बुरा नहीं उसमें. So food technology is one of the very strong things. Similarly, agricultural chemistry will be there. Paint technology is going to be very vital thing, because now as slowly the particular ozone layer will get weakened, at that time we will need paint technology for our safety. Right now we are using paint technology for preservations or space sciences, but later on it will be needed for other things also. And if anybody of you is interested in further things, there is a link given. They have quite good authentic information and you can go through it if at all you wish so. ये बहुत पहले होगा, मगर मेरी इच्छा ऐसी रहती है कि हम जो भी पढ़ रहे हैं उसके लिए अगर प्यार उमड़ आया ना तो ज्यादा अच्छे से पढ़. I strongly feel that you must have love for history when you are having history book in your hand. You must have love for Marathi when you are having Marathi book in your hand. Unfortunately, our pattern is this. क्या करना यार, बायोलॉजी में मार्क्स ही नहीं मिल रहा है इसलिए बायोलॉजी पढ़ रहा है. अरे नहीं ना यार, ऐसा मत कर. उसमें की ब्यूटी नहीं समझ रही अपने को, वो समझ ले थोड़ा सा. And then you will start loving biology. So in this way one should learn. That is what my feeling is. And I did my education in that way. Okay. Sir? Yes, please. Sir, would you please explain more about paint technology? Yeah, paint technology is the one in which we are, this is having good course at UIT. And paint technology is the one in which we are dealing the paint as a preservative. You see what happens, many of our gauges which we bring, they get damaged due to corrosion. Why corrosion takes place? Because one, there is a friction, and another thing, it reacts with the environment. If there is a very thin layer which is in between that particular material and the environment, then the reaction will stop. Paint is not all the time and every time for decoration purposes. Paint is basically meant for preservations. Now when we are preserving it, अब एक बार मैंने पेंट कोट कर दिया, जब दूसरी बार मुझे पेंट करना है तो ये कोट निकालते आना चाहिए, तो वो हो गई टेक्नोलॉजी. नहीं तो वही मेरे ऊपर हावी हो रहा है तो फिर वो टेक्नोलॉजी कैसे हुई? यानी मैंने दारू बनाई, दारू पी, आज मैंने मेरे लिए दारू पी, मगर कल दारू मुझे पीना शुरू कर रही है, तो then it is not in my control, na? So for that purpose, paint technology is the one where the coat of the paint is in my control. I can remove it without damaging the particular object. That's why this paint technology people are having very much importance in archaeologies. Ajanta Verul में जो ये है हमारे paintings है, those paintings should not get altered, but they must be preserved. So such particular coating should be there, which is transparent, which can be removed afterwards. While removing, it should not damage the particular original painting. How complicated demands are these? Similarly, paint technology will be needed for our vehicles. It should not get heated during the hot summer days. It should not become cold during the cold winter days. It should not get damaged by the rains. Rain may have some particular acidic content or it may not have acidic content. So that is how the particular paint should work over there. If it is scratch proof, wonderful. Spandan, विचार ना काय विचारायचे?
सर थोडंसं टॉक्सिओलॉजी याच्या बातमीमध्ये थोडं सांगा ना. ओके सांगतो. सो हे एवढं पूर्ण करतो. सो इफ इट इज स्क्रॅच प्रूफ वंडरफुल, पण स्क्रॅच प्रूफ म्हणजे ते खूप जाडही नको, कारण की त्यांनी वेट वाढायला नको त्या व्हेकल्स, की पेंटच एवढा जड आहे की व्हेकलचं वजनच खूप वाढून गेलेलं आहे. म्हणजे हे किती छान पद्धतीने डिझाईन करता येऊ शकतं आपल्याला सगळं पूर्ण. सो ऑल दिस पर्टिक्युलर थिंग इज टेकन केअर. Even now the particular one of the probe is heading towards sun. Think about what will be the contribution of pen technology while giving the coat to that particular probe, which is going to the closest approach to the sun within next 2 years. काय बनवलं असेल ते, किती सुंदर डिझाईन केलेलं असेल त्याला. Toxicology is related with poisons and poisonous releases. Many a times the particular marines which we have over there, the toxic gases are coming out. So we must be able to manage those particular one. Sometimes the food becomes toxic. Some containers are such that if I put this food in that container, then it becomes toxic. So that container should have a proper coat so that the toxic characters will not be there. The complete Greek army was damaged due to this particular thing. The aluminum was there for food, and they used to eat in aluminum thali, and that used to create the poisonous thing. So such particular things should be known to us. Yes, please. आणि काही चुकलं तर अगदी मोकळेपणाने सांगा बरं, काही त्याला हरकत नाही की. सर फार्मसी आणि ऍग्रिकल्चर केमिस्ट्री बद्दल सांगणार का सर थोडंसं? हो सांगतो ना, का नाही सांगणार. मला जेवढं माहिती आहे तेवढं नक्की सांगतो मी. फार्मसी म्हणजे सध्याशी जे सगळ्यात याच्यामध्ये चालू आहे, ज्याची चर्चा सगळ्यात जास्ती आहे. फार्मसी खूप चांगली असल्यामुळे भारत सध्याशी खूप चांगल्या पोझिशनवरती आहे. फार्मसी इज रिलेटेड विथ pharmacology or pharmacy or pharma chemistry is concerned with the medicines. Now again the medicines are having some particular requirements. मी गोळी घेतली, तोंडात टाकली, आणि तोंडात टाकल्यावर इथेच सगळं पूर्ण त्याचं औषधी हे चाललं गेलं. तिथं पोटात पोचायला पाहिजे, मग तिथे रिलीज व्हायला पाहिजे. सो सच पर्टिक्युलर मेडिसिन्स आर कोटेड विथ LR coating. LR coating means long release coating. मग ते तुमच्या याच्यामध्ये जातं, तुम्हाला पूर्ण पचन संस्थेमध्ये जातं, आणि 20 तासानंतर ते त्याचं सगळं काही रिलीज करायला सुरुवात होते. सो दॅट मेडिसिन इज मेंट फॉर इंटेस्टाईन. एक्सक्यूज मी सर, रिलीजच होत नाही सर. सगळेच मेडिसिन सगळे नाही होत असं. आता मला जर काही इथे माझ्या इसोफेगस साठी काहीतरी पाहिजे, घसा खवखवतोय, आणि मी काहीतरी औषध घेऊन राहिलो. आता हे जे औषध खवत आहे घसा खवखवण्यासाठी, ते आत्ता रिलीज व्हायच्या ऐवजी ते जर का पोटात गेल्यावर रिलीज होत असेल तर याचा काही उपयोग होईल का? नाही. औषधाचं हे अशा तऱ्हेची एक रिक्वायरमेंट असते. Sir, which protein did you tell? I didn't told protein. No, sir, sorry, coating. Coating. Long release coating. LR coating. Yes, sir. So such particular things are there and they play their role. Some few are having the particular in pharmacology, we want that it should not react with this, but only with this. मग ते त्याप्रमाणेच लागेल सगळं ते. तर त्याच्यातला मॉलिक्यूल कोणता आहे नेमका, ऍक्टिव्ह मॉलिक्यूल कोणता आहे, तो कुठे ऍक्टिव्हेट झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी डिसाईड करणारं जे काही आहे, दॅट सायन्स इज कॉल्ड ॲज फार्माकोलॉजी ऑर फार्मसी. सर म्हणजे जे आता वॅक्सिन्स ज्यांनी काढली त्यांनी फार्मसीच केली असणार ना? हो निश्चितपणे. सर आणि ऍग्रिकल्चरल केमिस्ट्री म्हणजे? ऍग्रिकल्चरल केमिस्ट्री मध्ये आता बघ की मला असं पाहिजे की माझ्या तांदूळ पेरला मी, त्याचं झाड मोठं व्हायची गरज नाही, पण ओंबी मोठी झाली पाहिजे. मग याच्यासाठी मला काय काय चेंजेस करावे लागतील त्याच्यात.
सर फर्टिलायझर्स आणि इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड्स यूज करावं. they are the part of agricultural chemistry. मग कुठली उचलले आणि कुठली पेस्टिसाइड्स हे टाकून चालेल का मला? नो सर. की कशामुळे काय होतं, कशामुळे काय होतं. So all these particular demands, all these requirements are fulfilled by agricultural chemistry. सर ऍग्रिकल्चर पण बघल्या जाते ना सर की कोणत्या सीझन मध्ये, म्हणजे सपोज आता समर सीझन मध्ये राईस उगवायचा आहे तर कमी पाण्याच्या याच्यात ते कसं. Correct, very correct. Even it has to look at the particular quality of soil. It has to look at the weather conditions. It has to look at the pH of the water. Not many things it is supposed to look at. येस सर. सर तर मग त्यामुळे कुठलंच हे फील्ड हे असं वाईट आणि टाकाऊ नसतं बेटा. आपल्याला आपलं केमिस्ट्रीवाला म्हणलं की ते टेस्ट ट्यूब हातात घेऊन हे टाकून बोस, अरे हा नाही आहे केमिस्ट्री. इज डीलिंग विथ अवर एव्हरीडे लाईफ. व्हेरी ग्रेट सायन्स अँड व्हेरी निग्लेक्टेड सायन्स अनफॉर्च्युनेटली. कारण तुम्ही जर का आता समोर पाहिलं, तुमच्या समोर मोबाईल असेल शक्यता आहे. मोबाईल म्हणल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये काय येतं? फिजिक्स. मग त्याच्या मागे तो टीव्ही ठेवलेला आहे तिथे, सध्या बंद केलेला आहे आणि वाट पाहून राहिली की केव्हा एकदाच सरांचं लेक्चर संपतं म्हणजे मग आम्हाला टीव्हीवरचे प्रोग्राम पाहता येतील. तो टीव्ही कशामुळे चालतो? फिजिक्स. आणि अशा वेळेला घरामध्ये आपलं थोडस हवा आजकाल गरम असते, त्याच्यामुळे वरती पंखा फिरून राहिलेला आहे आणि इकडे कोपऱ्यामध्ये तो पा तिकडे तो कूलर लावलेला आहे. आता हा जो कूलर आणि पंखा आहे तो पुन्हा आणखीन काय? फॅरेडे. म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्याला जे काही डेव्हलपमेंट इन टेक्नॉलॉजी दिसते, दॅट पर्टिक्युलर इज रिलेटेड विथ फिजिक्स. आणि या सगळ्या गोष्टी अनुभवतो आपण ज्याच्यामुळे दॅट पर्टिक्युलर इज बायोलॉजी असा आपला फील असतो. बट लेट मी टेल यू दॅट ऑल दिस थिंग्स आर बिकॉज ऑफ केमिस्ट्री ऍक्च्युअली. We certainly know that right now you are looking at the mobile screen. The rays from the mobile are entering into your eye. Due to iris, they are getting properly converged. They are forming the image on your retina. On retina, there are cone cells and rod cells. Due to this cone cell and rod cell, the image is created. All you have done this in your 8th standard. That image is taken by a nerve called as optic nerve to your brain. And over there, one biochemical process happens, and name of that biochemical process is lecture going on by Oak sir. अब समझ लो मोबाइल चालू है, उससे इमेज भी, आइरिस ने भी काम किया, वो रेड रॉड सेल है, कोन सेल है, ऑप्टिक नर्व मैंने काट डाला. कोई इमेज बनेगी? सर इमेज तो बनी रेटिना पर. हाँ बनी ना, मगर कुछ महसूस हुआ क्या? आप तो अंधे हो गए ना यार, ऑप्टिक नर्व कट जाते बराबर. बिकॉज देयर इज नो इंफॉर्मेशन गिवन टू द ब्रेन. सो हाउ यू कैन रियलाइज इट? और ये बड़ा डरावना रहता है. मैंने अभी एक्सपीरियंस किया बिकॉज आई वॉज सफरिंग बाय कोविड. आज 15 दिन हो गए, बट आखिरी के दिनों में आई लॉस्ट माई स्मेल. और फिर मैंने एक जगह पर पढ़ा था कि आलू भी सेफ के जैसा लगता है करके. आई लिटरली एट दैट पर्टिकुलर थिंग. सामने एक सेफ रखा, आलू लिया और उसको खाया. ऐसा ही लग रहा था कि मैं सेफ खा रहा हूं करके. स्मेल मेक्स द डिफरेंस बिटवीन पोटैटो एंड द सेफ और एप्पल. ये एक सेंसरी ऑर्गन मेरा जाने के बाद में कुछ स्मेल नाम की चीज ही नहीं. नाक के नजदीक बिल्कुल लेकर आओ, कोई तीखा लेकर आओ, कोई बहुत पंजेंट स्मेल वाला, कुछ नहीं, फर्क ही नहीं पड़ रहा है. यानी मैं अगर सांप रहता था तो मैं तो अंधा हो जाता था. बिकॉज स्नेक इज हैविंग ऑल इंफॉर्मेशन अबाउट इट सराउंडिंग बाय दिस स्मेल ओनली. So basically, when I cut the particular optic nerve, you cannot have any reaction over there, and there is no seeing. Means basically seeing process is by what? By eyes? No. By light? No.
It is by a biochemical process which is taking place in your brain. And this is true for every sensory organ here. Yes, some few participants are raising hands. Sir, can you please explain a forensic and chemical engineering? Chemical engineering is basically the branch which is in almost every engineering college, and it deals with many parts. And chemical engineering is having separate specialization in 4th year and 3rd year. So it turns out to be some one of this. So that is what happens in chemical engineering. What was Answer in forensic. So forensic? Forensic is very interesting thing. हमारे यहाँ पर forensic ये generally use किया जाता है whenever some murder is there. At that time, the forensic report is taken. Sir, we can tell example as CID. CID में जो बताते हैं वो बहुत ही मजाकी तौर का रहता है. We should not make mockery of anything, but सुशांत राजपूत के केस में काफी हद तक ये forensic research चले. But if you are having some particular, means I don't suggest that, but if you are highly interested, then there is a particular forensic by this name. There is a one series on Discovery Channel. So they deal with the particular small droplets and the dots. The particular skin also leaves the dust. That dust is connected with the skin by DNA synthesis and lot many things. So this forensic is having DNA, it is having the particular detailed chemistry, it is having biology associated with it. So it is one of the very complicated part of chemistry. Yes, Astha? Yes, sir. What is the main difference between pharmacy and pharmacology? Not much difference known. It is just to make the particular both the tables. And sir, is there any specialization which deals with the pollution? Yes. Obviously, yes, better. Okay, sir. So, Mohak, any question? Yes, sir. Sir, which branch of science out of the 7 would have experimental chemistry? Experimental chemistry almost in every branch. And sir, theoretical You cannot chemistry? do chemistry without experiments. Sir, theoretical chemistry? Theoretical chemistry is related with physical chemistry. Okay, sir. This particular is related with books, course which is related to 10th standard chemistry. In state board, you are having chemical reactions and equations. Then there is one chapter by name meteorology. Then there is a chapter by name carbon compounds. Similar to this 9th chapter, there is a chapter in 4th position in NCERT by name carbon and its compounds. Periodic classification is 2nd chapter in state board. It turns out to be 5th chapter in NCERT by the title Periodic Classification of Elements. Similar to 3rd chapter, there is a 1st chapter, chemical reactions. Acid, base and salts, this is there in 9th standard state board, but it was not there in the NCERT. NCERT is having it in 10th standard. So basically those who were with me in 9th, they have done this chapter. Then there is a chapter by name metal and non-metal. By the same name, there was a chapter in NCERT, the state board syllabus, 9th standard.
Anyway, we are going to deal with entire topics over here. These are the sources by which you can download the particular books. But my strong suggestion is, very strong suggestion is, extremely strong suggestion is, buy the books. Don't use PDFs. Sir, when we will get the SAFE modules? Huh? So SAFE modules. Yeah, definitely. I have asked to search the particular thing. Basically, 9th, if you were with me, you already have the modules. The module is 9th plus, you can see that particular very clearly. There are some few students who have joined in 10th directly. For them, I will definitely see and I will make the modules available for them. So in module, this particular period classification is at the position of 8th. Page number 375 most probably. This is how it looks like. It is not 5th, it is 10th. Chapter number 10. And the page number is 354. So this also is strongly suggested. Yes, please. Sir, I want to ask that can we buy only one book? No, there is no possibility of buying the book because these are not for selling. If you are a student, you definitely get this particular from us. No, sir. I have of my friend maths, chemistry, and bio. I only want physics. Means you are from which batch? Sir, I am directly joined from 10th, but my neighbor is from 10th last year. Beta, if the things are available, you will get all the books from me. No need to use the borrowed one. Okay, sir. Your fees includes this particular. The only problem is right now all printing press are closed. The transport is closed. So we cannot get fresh material. And that's why we will need the particular old material only. So whether that much stock is there, I will have to check with my people. Yes, sir. Right. And if it is not available, then I will provide PDF, then I am helpless over there. Okay. So this is there. Let me hope that you are writing all these things. Sir, तुम्ही PPT पाठवणार नाही का? अरे नका रे अशा तऱ्हेचं भीक मागू. लिहून काढा ना, एवढं लिहायला काय जातंय, निदान चॅप्टरचे नाव तर माहिती पाहिजे आपल्याला. Sir, someone was saying something. सर जसं आपण ॲव्होगॅड्रोज नंबर फाइंड आउट केला की आपल्याला 12 ग्राम कार्बन मध्ये किती ॲटम्स आहेत, कार्बन ॲटम्स फाइंड करायला आपण एक कार्बन ॲटमचं मास ला 12 ग्राम ने डिवाइड केलं आणि आपल्याला नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 12 ग्राम कार्बन भेटलं. तर तसंच सर आपण सॉल्ट बद्दल करू शकतो ना, 1 kg सॉल्ट मध्ये किती सॉल्ट पार्टिकल्स आहे. कुठल्या याच्यासाठी? येस सर. Yes, Dharmesh, you are raised your hand. Sir, many people have the problem of retina. So the doctor asks them to, कुछ डॉक्टर उन्हें बोलते हैं कि स्पेक्स पहनो, एक एज तक के फिर आपका रेटिना ठीक हो जाएगा. तो सर, what exactly is done there? क्या करने से रेटिना ठीक होगा ऐसे बोलते डॉक्टर? स्पेक्स पहनने से और रेगुलर चेकअप से. नहीं, स्पेक्स से तो रेटिना ठीक नहीं होता है. लेजर ऑपरेशन से हो सकता है मेरे मालूमात के मुताबिक. ओके सर. हाँ. मॅडम वेळ संपत आला की मला थोडस कल्पना द्या. चलो अब शुरू करते हैं. Classification of element. Not much different type of information is there, and you will definitely like to hear it.
Today, definitely we are having 118 elements known, out of which 94 are naturally occurring and 24 are prepared in laboratory. Sir, how an element can be prepared in laboratory? By using the particular nuclear reaction. एक हाइड्रोजन है, हाइड्रोजन के ऊपर मैंने जबरदस्ती से एक प्रोटॉन बम्बार्ड किया, हीलियम बनेगा कि नहीं बनेगा? Yes, sir. हाँ, ऐसा. So, sir, is there any element which has no proton? No, such element does not exist. At least one proton is necessary. Without it, there is no element. सर हायड्रोजनवर प्रोटॉन बंबार्ड केल्यावर काय होते? मी एक एक्झाम्पल सांगितलं, हेलियम कसा बनवता येईल म्हणून आर्टिफिशियली. कसा हा सर, पण कसं बनणार? कसा बनणार म्हणजे सर प्रोटॉन बंबार्ड केल्यावर प्रोटॉन जर का त्याच्या न्यूक्लियसला तोडून आतमध्ये शिरला तर पहिल्यांदा जो हायड्रोजन होता त्याच्याजवळ आता 2 प्रोटॉन आले. आता 2 प्रोटॉन वाल्याला तुम्ही काय म्हणाल? सर पण इलेक्ट्रॉन तर एकच राहणार ना. इलेक्ट्रॉनला कोणी विचारतही नाही रे, ते चिल्लर गोष्ट आहे खूप. बाहेरून कुठून तरी तो घेत एखादा इलेक्ट्रॉन. एलिमेंटचं सगळं पूर्ण जे काही आहे ते फक्त त्याच्या न्यूक्लियस वरती असतं. येस सर. तुम्ही त्याला हेलियम आहे आणि तुमचं काय झालं त्याच्यात? हो. भूमिका काही विचारायचं बेटा? येस सर. सर मग असं तर प्रत्येकच एलिमेंट आपण आर्टिफिशियली बनवू शकतो ना? हो, पण तो बनवायसाठी खूप जास्त एनर्जी लागते. बनलेला एलिमेंट पुन्हा आर्टिफिशियल असेल तर तो अनस्टेबल राहू शकतो. सो प्रॅक्टिकली इट इज नॉट दॅट इझी ॲज वी टॉक अबाउट. सर आदित्य. सर एक जनरल डाऊट होता, विचारू का? हो विचार ना बेटा, काहीच हरकत नाहीये. सर जर कोणता पर्सन स्नेक बाईट मुळे मेला, माईक दूर धर थोडस. सर इफ अ पर्सन इज died due to snake bite but the snake is non poisonous, तर तो भीतीमुळे मेला तर त्याच्या बॉडी मध्ये कोणतं केमिकल तयार होत असणार का तेव्हा? तर कशामुळे त्याची डेथ? ते पूर्णपणे खोटं सांगितलं जातं ते. दिस पर्टिक्युलर इज कॉल्ड ॲज प्लॅसिबो इफेक्ट. या इफेक्टला प्लॅसिबो इफेक्ट असं म्हणतात. आणि प्लॅसिबो इफेक्ट हा तेव्हा हे झाला आयडेंटिफाय की ॲट वन टाइम द प्रिझनर वॉज सपोज टू बी किल्ड बाय द स्नेक पॉयझन and he was injected the poison. Actually injected was distilled water, but the rhythm was such that he felt that yes it is snake poison. आणि अशी कहाणी बनवल्या गेलेली आहे की त्याच्या बॉडीमध्ये स्नेक पॉयझनचे एलिमेंट्स मिळाले म्हणून. पण याला कुठलंही मेडिकल ऑथेंटिकेशन नाही. त्याच्यामुळे प्लासिबो इफेक्ट इज डेफिनेटली देअर. इट इज फॉर गुड थिंग ॲज वेल ॲज बॅड थिंग ऑल्सो. अरे लहान मुलगा कोणीतरी पडला, त्याला खूप दुखत असतं, पण त्याच्या पाठीवरून हात फिरवला, चल 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 काही नाही झालं, उठ उठ पटकन. एखाद्या वेळी फ्रॅक्चर झालेला पोरगा सुद्धा उठून पळायला लागतो आणि तो मॅनेज करू शकतो गोष्टी. दिस इज ड्यू टू प्लासिबो इफेक्ट. म्हणजे त्याच्यासमोर अशी सिच्युएशन तयार केली की ते स्नेक बाईट आहे. हा, तर अशा याच्यामध्ये जसं हे आहे तशाच तऱ्हेचं लोकांना असं वाटलं की त्याच्यातही मग प्लासिबो इफेक्ट येईल आणि मग त्याच्या याच्यामध्ये खरोखरीच स्नेक पॉयझनचे अंश दिसतील. तर तसं नाही दिसलेलं काहीच. प्लासिबो इफेक्ट इज रिलेटेड विथ युअर मेंटल स्टेट, नॉट केमिकल स्टेट. तर त्याच्यामुळे एखादा बिनविषारी साप चावला, त्याची अशी कल्पना झाली की मला खरोखरीच साप चावलेला आहे, त्याचे 2 दात त्याला तिथे दिसल्यासारखे वाटले, त्याला एकदम फेफरं आलं, तो घाबरून गेला, आडवा पडला आणि तोंडातून फेस येऊन तो मेला. त्या फेसामध्ये
सापाचं विष तुम्हाला कधीच सापडणार नाही. सर मग फेस का म्हणून आला? याचं कारण त्याला हे नक्की माहिती असतं की साप चावून माणूस जेव्हा मरतो त्याला त्याच्या तोंडातून फेस येतो, म्हणून माझ्या तोंडातून फेस आलाच पाहिजे. अप टू धिस प्लासिबो इफेक्ट इज व्हॅलिड. पण मग त्याच्या शरीरामध्ये तुम्हाला सापाचं विष सापडेल? नो, दिस इज नॉट पॉसिबल. दिस इज मिरॅकल. दिस इज नॉट गोइंग टू हॅपन. ओके सर. सर बट जेव्हा साप चावते सर तेव्हा त्याचं जे विष असते सर ते तर पूर्ण बॉडीमध्ये फैलते ना सर? बिलकुल फैलतं ना बेटा, प्रश्नच उठत नाही. सर तर मग त्याच्या बॉडीमध्ये तर विष सापडायलाच हवं सर. अरे पण तिथे तो विषारी नव्हताच ना साप. सर म्हणजे विषारी सापाला काही विषारी सापामध्ये विषदंती असतात. देर आर सम पर्टिक्युलर ग्लँड्स which are creating the poison. It is special type of protein. It hampers on different part of the body. Some particularly if we talk about the cobra bite, it hampers the nerve system. So different snakes have different effects. Yes, sir. So one doubt. Please ask. So what is fool's gold? Fool's gold. Yes, sir. आता हे नावावरून तर फुल्स गोल्ड म्हणजे वेड्याचा सोना असं आहे, पण मला याच्या मागचा इतिहास किंवा काही स्टोरी माहिती नाही रे बेटा. Yes, sir. That is the meaning. Sir, तेच आहे ते meaning sir. काहीतरी आयरन काहीतरी आहे sir ते. It is called fool's सर gold. मी एका आर्टिकल मध्ये बरं. तर ते आयरनला चमकवतात पॉलिश देऊन, त्याला फुल्स गोल्ड म्हणतात. Sir, it's pyrite. बर. बट इट वोंट लुक लाईक गोल्ड ना? सर हा. सर Yes, sir. पायराइटला फुल्स गोल्ड म्हणतात कारण की ते थोडं थोडं दिसतं पण तसं. येस Direct पायराइट. सर तर पुढच्या लेक्चरला आपण याच्यावरती चर्चा करू, चालेल? सर हा. हो, सर एक sir. डाऊट होतं की जर सर जे प्राणी असतात ते तर पॉइझनच राहू शकतात त्यांच्या एनिमी करिता, पण म्हणजे एनिमीने त्रास दिला तर, पण झाडांचे फळं का बरं विषारी असतात? सेफ्टीसाठी. म्हणजे कसं सर, पण मग सर एका झाडाचा तर उद्देश हे असतं की त्याचा जास्तीत जास्त स्प्रेड व्हावा. बरोबर. ते स्प्रेड नाही होणार कारण की तो पण ऑर्गॅनिझम. जास्तीत जास्त स्प्रेड होत असताना त्याला उरबाडून सगळ्यांनी खाऊन टाकलं तर ते झाड मग राहणारच नाही तिथे. येस सर. मग नाही त्यामुळे गुलाबाचं फुलही पाहिजे आणि सोबत काटे पण पाहिजे. येस सर, पण पॉइझन असलं तर मग आपण कसं युजलेस आहे असं म्हणून उखाडून टाकतो ना. हे आपण करतो. इट मे नॉट बी पॉइझनस फॉर एव्हरी स्पेसी. येस Sir, iron pyrite is known as fool's gold. Okay. And so so is it true that titanium is a future metal? Yes, but it cannot be future metal. The reason is this, that it is in very less quantity. It is not amply available. So it is having wonderful properties with it. It is having memory. It can regain its original shape and size. A layer of titanium can stop the rusting completely. But it is very costly material and it is very difficult to extract it. Yes, sir. Thank you, sir. Sir, due to the snake bite, we get the poison, but the poison present in the snake's body don't hurt them. It is not mixed with the snake's body. It is covered in that particular gland. आणखीन तुला सांगतो, जर का स्नेकचं पॉइझन मी एक्स्ट्रॅक्ट केलं आणि त्या टेस्ट ट्यूबला असं पिऊन टाकलं, संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कुठेच जखम नसली तर मला काहीही होणार नाही. Snake poison will be effective whenever it reacts with blood, not with my saliva. तर पण त्याला फिल्टर करताना किडनीचा त्रास होणार नाही?
नाही होणार ना, कारण की किडनीमध्ये जखम नाही आहे ना. हा सर, पण त्याला फिल्टर करताना त्याच्या इतके सारे Kidney is covered with a particular mucous membrane. तर मग हे काहीच होत नाही फक्त तिथे. येस तर सर, हे पण फक्त लिव्हर जेव्हा पण टॉक्सिक आता poison संपूर्ण च्या ह्याच्यात- प्रोसेस मध्ये कुठेही जखम नसणं हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे एखादा खडा जर का भातासोबत गेला तर तो आतमध्ये एखादा चिरा देऊ शकतो, आणि त्याच्यातून जर का ते पॉइझन ब्लड मध्ये गेलं तर तुम्ही झालं, जय श्रीराम झालं तुमचं. सर ते बोला. असे असू शकते सर ना, दिस ते इज तो साप पॉइझनस नसेल, पण त्या माणसाला चावल्यानंतर त्यांनी म्हणजे स्ट्रेस घेतला असेल एकदम बघितल्या म्हणून पॅनिक अटॅक पण येऊ शकतो. हो, येतोच ना बेटा. म्हणून मग तोंडातून पेस्ट पण निघाला असेल. हो, शक्यता आहे ना, मी कुठे नाही म्हणलं त्याला. हा, राईट. चलो आगे चलते हैं. हे जे आता तुम्ही सांगितलं की डायरेक्ट डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये पॉइझन, सर हे रिगार्डिंग आपल्या स्नेक पॉइझनच्या याच्यातच आहे ना? मीन्स लाईक सर काही जण पॉइझन घेतात आणि हा, दिस इज ओनली फॉर स्नेक पॉइझन. जर का मी एंड्रीन घेतलं तर बरोबर मारणार मी. दॅट इज हार्मफुल फॉर माय डायजेस्टिव्ह सिस्टम. ओके चावळल्यासारखं होऊन जातो एकदम. हा, ओजस जोशी, प्लीज आस्क. येस सर. सर आपण म्हणतो की एलिमेंट स्टेबल असतात, पण ते नक्की काय होत असते स्टेबल असतात म्हणजे? ते त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट करतात, पण नक्की काय होत असते ते? नाही, प्रत्येक एलिमेंटचं ऑक्टेट कम्प्लीट नसतं बेटा. काही याचे डुप्लेट पण असतात. हो, असतातच ना. मग नाही, पण मग लिथियम, अरे लिथियम घेतलं तर कुठे ऑक्टेट कम्प्लीट आहे? लिथियम एक एलिमेंट असतो, एक इलेक्ट्रॉन फ्री आहे त्याच्यातला. बट लिथियम इज देयर इन द फॉर्म ऑफ लिथियम इटसेल्फ. सर पण मग नक्की काय होत असते तिथे, म्हणजे की ते स्टेबल राहतात तर मग ते हलत नाही का जागेवरून? हलत नाही तसं नाही, अरे हलण्याचा संबंध नाही, त्यांचं एनर्जी त्यांची पुरेशी कमी असते. सो दे डोंट नीड एनी रिएक्शन इमिजिएटली. येस सर. सर ऍस्ट्रोटीन एवढा रेअर का बरं? Because it is earlier it was it might be there, but during the particular impact of crater it turned out to be very less. Chalo. So our contribution of chemistry starts from year 1789. Obviously over here I am not including Nagarjuna. Nagarjuna was the chemist, had tremendous contributions. Thing is, Nagarjuna was from Vidarbha itself. He was knowing how to handle the mercury. He used to create medicines using mercury, actually highly poisonous. But he was having that ability. But we don't have much information about him, and that's why I will say about Nagarjuna, but at present काय बेटा? So someday or the other I will definitely talk about Nagarjuna, but right now, continuing with the syllabus, in year 1789 the French chemist Antoine, he wrote the book by name Elementary Treatise of Chemistry. Obviously this is its English name. His name was in French, which is considered to be the first modern textbook about chemistry. At his time, nearly about 30 elements were known. So according to Lavoisier, he defined the element as substance whose smallest unit cannot be broken down into the simpler substance. So very similar definition as Carnot was having. So this was the Lavoisier's definition. Lavoisier was guillotined during the French Revolution. आणि सध्याशी आपण जे काही सगळं वापरतो
केमिस्ट्री लॅबोरेटरीमध्ये भांडे आणि उपकरणं, out of those, at least 80% were designed by Lavoisier. Lavoisier was the one who found out the role of oxygen. Lavoisier was the one who gave the law of conservation of mass, as well as the law of equal proportion. Wonderful contribution, cute contribution. Yes, Om. Sir, why was he bulletin? Well, what happened was this, that he helped the king in designing the taxation. And one of the Rivoli, he came to him and told him that I have some great inventions in chemistry and I want to show it to you. But the statements which he made were so raw that Lavoisier was not at all interested in listening to him. So that particular thing was in his mind, and due to that, Lavoisier was guillotined. And the judge passed the particular statement that we don't need scientists and intellectuals. What we need is the workers over here. असं करून त्याला मारण्यात आलं. त्याच्यानंतर गोष्ट अशी आहे की his widow was there. She received the letter from the after French Revolution government that we made a mistake. We apologize for that and allow us to have his statue in the particular Ludwig. मग त्याचा पुतळा बनवण्याचं ठरलं. वाईट याचं आहे की पुतळा जो बनला तो त्याचा नव्हताच, तो त्याच्या एका मित्राचा पुतळा होता. मग त्याच्यासाठी पुन्हा माफी मागितल्या गेल्या आणि मग त्याचा पुतळा सध्याशी आता तिथे आहे. पॅरिसमध्ये पण आहे, लुडविकला पण आहे. आणि दिस इज हाऊ लेव्हॅझियर वॉज. अ वंडरफुल कॉन्ट्रीब्युशन बाय लेव्हॅझियर इन chemistry. This is the way how he looks like. All these instruments were designed by him. So please show previous slide. Sure. So, Yes. sir, Yes, what is the need of a round bottom flask? Yeah. No, means sir, if we have flat bottom flask, then why is the need? Because it does not. The flame won't heat the things properly over there. In flat bottom flask, what happens is this, that the flame, when you hold the particular flask above the flame, what will happen? The hot part will be only at the central part and the remaining part will be on the side. Yes, sir. Won't provide the heat evenly. But if it is round bottom flask, then it will provide the heat evenly. Yes, sir. बेटा हा विचारच सगळ्यात महत्वाचा असतो. म्हणजे काय आहे की याच्यामुळे आपले मार्क नाही वाढत काही तिकडे, पण आपलं डोकं काम करायला लागतं. आणि याच्यातले बरेचसे प्रश्न तुम्ही विचारा मला त्याच्याबद्दल हरकत नाही की, कारण की हे बहुतेक प्रश्न मला पहिले पडून गेलेले आहेत. परंतु मजा आणखीन तेव्हा येते जेव्हा या प्रश्नांवरती विचार करून आपण त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतो. सर पण मग आम्ही प्रश्न विसरून जातो सर. मग म्हणूनच त्याच्यासाठी मी सांगितलं होतं की डाऊट बुक तयार करा, त्यात लिहून ठेवायचं व्हाय राऊंड बॉटम फ्लास्क वेन फ्लॅट बॉटम फ्लास्क इज देअर. बस एवढं करून ठेवून द्यायचं, मग त्याच्यावर विचार चालू द्यायचा. मग ते टीव्हीवरचं प्रोग्राम आपल्याला तेवढा चांगला वाटत नाही, कोविडच्या बातम्या तेवढ्या इंटरेस्टिंग वाटत नाही. हे सालं खूपच इंटरेस्टिंग वाटतं. कशाचमुळे केलं असेल साला, काही पागल झाले का लोक लेखाचे. बरं राऊंड बॉटम फ्लास्क ठेवायचा म्हणलं तर उभा ठेवायला किती त्रासदायक आहे. कटकन इकडे लंडकेल नाही तर तिकडे लुंडकेल. मग बनवला कशासाठी लेखाचे. हाऊ फॅन्टास्टिक वे ऑफ थिंकिंग. Sir. Yes, beta. Sir, I have actually made that book, and in that I have wrote this question, and I found the answer that it is means
I asked my father because he also teaches that. So we found that means where it is to be mixing means two things. That time it is used because it is evenly mixed in that. Means With solid. all due respect to your father, round bottom flask will be more easy to mix because there are no edges. It will be more difficult to mix. In conical flask, because there are edges, whenever you will turn it like this, you will shake it, immediately the liquid will get mixed because the walls are there. In round bottom, such thing will not happen. करून बघ, राउंड बॉटम फ्लास्क मध्ये थोडीशी शाई टाक आणि थोडं पाणी असू दे आणि त्याला आता फिरव. तेच याच्यामध्ये घे फ्लास्क मध्ये and turn it and see the particular changes. One can see that particular thing very clearly. And also, sir, when some insoluble things are there, that time they don't settle in the means they don't settle at the center in flat bottom flask. Yes. Good. Conical flask or flat bottom flask. That is true. The insoluble things will be over here, or here. Whereas in round bottom, it will be always at the bottom. Yeah, this also might be one of the reasons. Good. Chalo, we are having last 5 minutes and I will proceed further. Let's see the particular wonderful, beautiful, handsome photo. He was very popular in Nobel at that time. यानी काफी स्मार्ट था, शाहरुख खान के जैसा फीचर था उसका. सर. Yes. सर फ्लॅट बॉटम फ्लास्क मध्ये आजूबाजूला का बरं प्रेसिपिटेट होतं? नाही होतं असं नाही, तिथेही राहू शकतो. राउंड बॉटम फ्लास्क मध्ये तो सेंटरलाच जमा होईल. येस सर. हीट करताना आपोआपच तिथे असेल. येस सर. कोनिकल फ्लास्क मध्ये तो आजूबाजूच्या कोपऱ्यांमध्ये असू शकेल. येस सर. मोर पॉसिबिलिटी ऑफ. करेक्ट. So Dobereiner triads. It was year 1817. Johann Wolfgang Dobereiner, a German chemist. Basically, he was having only 30 elements with him. And he tried to arrange the elements with similar properties. Now, at that time, there was a very powerful impression of Pythagoras. Pythagoras was saying that everything in the world is made up of numbers. And in numbers, 3 was most stable number. It forms a triangle. So this particular is the stable structure. That's why mostly all the laws are 3 and this particular triads were 3 and 3 was supposed to be stability. Now basically Dobereiner just collected the similar characters of the elements. Before that, Lavoisier has classified them as metals, non-metal, gas, liquid, and solids. Almost every possibility he has worked out. But this was something new. Yes, Srikant? Sir, as you said that 3 is considered as stability, so why it is not used in octet configuration? In octet, it was Sir, not. that octet. It was not working over there. So every stability is 3, but 3 was stability.
Yes, sir. So he identified some groups having 3 elements each. He called these groups triads. Dobereiner showed that when the particular 3 elements in the triad were written in the order of increasing atomic masses, the atomic mass of the middle element is roughly the average of the atomic masses of the other 2. So the importance was not to the atomic masses, importance was collecting the similar property elements. And then looking at the properties which they have. So that was the bonus over there. उद्याला आपण इथून सुरुवात करू. आणि let me hope that before next lecture you all will prepare the periodic table properly. Yes, sir. Such particular things you will work out. And you will be ready with many more questions, which will make me unanswerable, and it will add to my knowledge also. सध्याचे काही पिरियड्स होणार नाहीत आपल्या गौरव सरांचे. त्यांच्या मिसेसचा लहान भाऊ, म्हणजे ज्याला साळा असं म्हणलं जातं, he passed away and he was very young, 26 years of age. This is very shocking for him. आणि भेटायला पण जाता येत नाहीये, काहीच करता येत नाहीये. आणि मिसेसचा तो ओनली ब्रदर वॉज देअर. म्हणजे तिच्या आई वडिलांवरती तर संकट किती मोठा याची कल्पना करा. एकुलता एक मुलगा 26-27 वर्षांचा इज नो मोर. त्याच्यामुळे फॉर वीक आय हॅव सजेस्टेड हिम नॉट टू टेक द क्लासेस. तुमचे मॅथ्स तर चेतन सर घेतील किंवा मी घेईन, अशा तऱ्हेने आपण करू. दिवस ते होणार नाहीत. ओके. Sir, then tomorrow also your class is there? Yes, I think that tomorrow or day after, whatever it is, you verify the particular timetable. Sir. बोल बेटा. Sir, but tomorrow is bio